What is the similarity in the three pictures below? All the above pictures show large scale emission. सर्व जे चित्र आहे त्याच्यामध्ये स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज, मग वेगवेगळ्या ठिकाणाहून जो धूर निघत आहे तो दिसत आहे. धिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर, आणि ही जी धूळ आहे ती वातावरणात मिसळते, डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर, आणि हवेतले जे घटक आहे त्यांना ती हानी पोचवते. धिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. याला एअर पोल्युशन म्हणजे हवेचं प्रदूषण म्हटलं जातं. हार्मफुल गॅसेस आर गिव्हन आउट थ्रू कंब्युजन ऑफ फ्युएल्स इन व्हेकल्स अँड इन बिग इंडस्ट्रीज अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंब्युजन ऑफ फ्युएल्स लाईक वूड अँड कोल. म्हणजे काही हानिकारक असे जे घटक आहेत की जे ज्वलनातून इंधनाच्या बाहेर पडतात, जे वाहनं आहेत त्यांच्यातून जो धूर निघतो, मोठमोठ्या उद्योगधंदे आहे त्याच्यातून निघणारा जो धूर आहे तो जो निघतो, काही लाकूड आणि कोळशामुळे जाळल्यामुळे जो धूर निघतो, ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आणि याचा परिणाम म्हणून जे प्रदूषण आहे हवेचं ते दिवसेंदिवस वाढत आहे. ओझोन लेअर, द प्रोटेक्टिव्ह शेल. देर इज अ लेअर ऑफ ओझोन O3 गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. ओझोन O3 हा जो वायू आहे हा स्ट्रॅटोस्फिअरचा भाग आहे. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स. ओझोन गॅस हा डायरेक्ट सजीवांसाठी उपयुक्त नाही. Yet it is very important for living things to have this layer of ozone at a high altitude. आणि जास्त उंचीवर जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. अराउंड द अर्थ द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल. मग जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहे जे सूर्यापासून येत असतात, अतिनील किरणं, ते आपल्यासाठी खूप हानिकारक आहे. ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोडक्ट. मग ओझोन गॅस काय करतो, ॲब्सॉर्ब करत असतो ते किरण जे असतात ते अतिनील किरण, आणि आपलं पृथ्वीचं संरक्षण होत असतं. द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉईड इफ द केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराईड और द क्लोरोफ्लोरोकार्बन्स यूज इन एअर कंडिशनर अँड रेफ्रिजरेटर मिक्स विथ एअर. आणि ओझोनचा जो थर आहे तो ते रासायनिक गॅस जे वायू असतात, कार्बन टेट्राक्लोराईडसारखे आणि क्लोरोफ्लोरोकार्बनसारखे, जे एअर कंडिशनमध्ये वापरले जातात आणि आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये की जे हवेत मिसळले जातात. द 16th ऑफ सप्टेंबर इज सेलिब्रेटेड ॲज ओझोन प्रोटेक्शन डे. 16 सप्टेंबर हा ओझोन प्रोटेक्शन डे म्हटला जातो. ऑल ओव्हर द वर्ल्ड टू मेक एव्हरीवन अवेअर ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन. आणि सर्व जगभर जे महत्त्व आहे ओझोनचं हे आता सर्वांना पटलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट, वॉटर. ऑब्झर्व मच वॉटर इज यूज अँड फॉर व्हॉट पर्पज इट इज यूज इन युअर हाऊस फॉर होल डे. मग तुम्ही निरीक्षण करा आपल्या घरामध्ये पूर्ण दिवसभर किती पाण्याचा वापर होत असतो. रेकॉर्ड इट इन अ चार्ट लाईक द वन शोन हिअर. मग या ठिकाणी नोंद करा. डिस्कस दिस डाटा इन द क्लास. याचा तुम्ही वर्गात विचार करा. यू विल सी दॅट इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर अस टू स्पेंड इव्हन अ सिंगल डे. आणि हे आपल्याला शक्य नाही की पाण्याशिवाय एकही दिवस आपण राहू शकतो. वी नीड टू ड्रिंक 3 or 4 liters ऑफ वॉटर एव्हरी डे सो दॅट ऑल आवर बॉडीली फंक्शन रन स्मूथली. आणि आपण 3 ते 4 लिटर पाणी दिवसभरातून प्यायलंच पाहिजे, तेव्हा आपल्या शरीराचं जे कार्य आहे ते बरोबर चालतं. Other living things also require water, although the amount of water they need may vary according to the size of their body. आणि सर्व जे सजीव आहेत त्यांना गरज असते ती पाण्याची, आणि प्रत्येकाच्या आकारानुसार त्याला वेगवेगळी आपली गरज असते. Thus we see that water is very important. म्हणून पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. If hydrogen gas burns in air, it combines with oxygen and water is formed. हायड्रोजन हा हवेत जळत असतो आणि त्याचा ऑक्सिजनशी संयोग होऊन पाणी तयार होतं. वी हॅव लर्न्ड अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आपण मागच्या इयत्तेत याबद्दल शिकलेलोच आहे.
यूज वाटर लाइक वी डू. वी यूज वाटर इन लार्ज क्वांटिटीज. हम पानी का जो सॉरी मी हिंदीत केलं तुला. थिंग्स यूज वाटर लाईक वी डू. मग हे जे सर्व सजीव असतात हे पाण्याचा उपयोग आपल्यासारखाच करतात का? वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटी. आपण पाणी खूप प्रमाणात वापरतो. वी हॅव लर्न्ड दॅट वॉटर ऑन अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. आपण शिकलो की पाणी जे आहे ते वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. मग जे जलचक्र आहे ते त्याला नियंत्रणात ठेवत असतं. द वॉटर वेपर फॉर्म फ्रॉम ओशियन इज द मेन सोर्स ऑफ वॉटर इन वॉटर सायकल. जी पाण्याची वाफ आहे महासागरातली त्याचा जो स्रोत आहे तो म्हणजेच पाण्याचं चक्र. इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू रेन क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्सेस ऑन अर्थ. मग त्याचं रूपांतर जे आहे ते पाण्याच्या स्रोतामध्ये होत असतं. वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल सोर्सेस सच ॲज स्ट्रीम, रिव्हर, पॉन्ड, स्प्रिंग अँड लेक्स. मग आपण जे आपल्याला पाणी मिळतं नैसर्गिक स्रोतापासून ते म्हणजे झरे, नदी, तळे यातून मिळत असतं. मॅन ऑल्सो डिग वेल अँड बोरवेल टू लिफ्ट ग्राउंड्स वॉटर. आणि मनुष्य काय करत असतो? तो विहीर खोदतो, बोरवेल खोदतो आणि जमिनीतलं पाणी वर काढत असतो. अपार्ट फ्रॉम धिस मॅन हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बर्न्स अँड डॅम्स ऑफ व्हेरियस साईज ऑन रिव्हर्स. याच्याशिवाय जे माणसं आहे ते बांध टाकत असतात, धरणं टाकत असतात नदीवर. ड्यू टू द अनकंट्रोल यूज ऑफ वॉटर फॉर अन अनइन्क्रीजिंग पॉप्युलेशन. मग जी अनियंत्रित अशी वाढ होते आहे लोकसंख्येची त्यामुळे पाण्याचा वापर जास्त होतो. इंडस्ट्री अँड फार्मिंग इट इज नाऊ इन शॉर्ट सप्लाय. आता ते खूप थोड्या प्रमाणात असतं. वॉटर स्केअरसिटी हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. मग पाण्याचं दुर्मिळता हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन्स, सॉईल, बिग रॉक्स. मग जमीन आपल्याला दगड, माती, खूप मोठे खडक या रूपात दिसत असते. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. ती सर्व ठिकाणी सारखी नसते. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स. ती काही ठिकाणी उंच असते, काही ठिकाणी सरळ असते. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल्स इन्क्लुडिंग मेन लिव्ह ऑन लँड. आणि सर्व जे काही जलचर असतात, उभयचर असतात ते सम टेरेस्ट्रियल डिग बरोज. आणि काही भूचर जे असतात ते बीड करत असतात इन द ग्राउंड फॉर शेल्टर, आपल्याला सहारा घेण्यासाठी. दिस मीन दॅट दे लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड. ते जमिनीचा वापर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतात. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स. आपण या शेतीचा उपयोग घरं बांधण्यासाठी करतो, रस्ते बांधण्यासाठी करतो. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड. आपण वनस्पती आणि प्राणीचा वापर जंगलामध्ये आणि जंगल तोडून भूमी वापरतो. द मिनरल, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस ऑब्टेन फ्रॉम अर्थ. आपल्याला जमिनीतून खनिजे मिळतात, क्रूड ऑइल मिळतं, नैसर्गिक गॅस मिळत असतो. आर व्हेरी इम्पॉर्टंट. तो खूप महत्त्वाचा आहे. इट मीन्स दॅट लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्स. याचा अर्थ जमीन काय आहे? खूप महत्त्वाचा स्रोत आहे, संसाधन आहे. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड ऑफ. तर आता बघा की जमीन कशी तयार होत असते. द लँड ऑन अर्थ ऑल्सो लुक लाईक धिस. जी जमीन आहे ही अशी दिसत असते चित्रात दाखवल्याप्रमाणे. इफ अ पाईपलाईन इज बिईंग लेड इन युअर नेबरहूड. जर तुमच्या शेजारी पाईपलाईन टाकली जात असेल, ऑब्झर्व केअरफुली द पिट्स डग फॉर धिस पर्पज. तर तुम्ही हे जे आहे तर त्यात ते खोदलेला जो खड्डा असेल तो नीट निरीक्षण करा. वी विल सी सम लेयर्स अंडर द लँड सरफेस. मग आपल्याला काही थर त्या जमिनीचे दिसतात. ॲज शोन इन द अकंपनाईंग फिगर. मग बाजूला दाखवलेल्या आकृतीत ते आहेत. इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉईल. जर जमीन ही कशी असेल? मॅच्युअर असेल.
द टॉपमोस्ट लेअर इज फॉर्म बाय डिकम्पोजिशन ऑफ रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. तर वरचा जो थर असेल तो डिकम्पोजिशनचा असेल, म्हणजे कुजलेले प्राणी आणि वनस्पती असतील. दिस लेअर इज कॉल्ड ह्युमस. याला ह्युमस असं म्हटलं जातं. इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट. तो आपल्याला घनदाट जंगलात दिसेल. द लँड बिलो धिस इज फुल ऑफ सँड, सॉईल, स्मॉल स्टोन्स, वर्म्स अँड इन्सेक्ट. ही जी जमीन आहे ही कशी असते? वाळूची असते, जमीनची असते, काही लहान दगड असतात, त्यात काही कीड असतं, किटकूल असतं. सॉईल अँड पीसेस ऑफ बेडरॉक आर फाउंड बिलो धिस लेअर. मग काही जमीन याच्या खाली आपल्याला थर दिसतात. दिस सॉईल इज इमॅच्युअर. ती मॅच्युअर सॉईल नसते. फर्दर बिलो धिस लेअर द प्रपोर्शन ऑफ सॉईल डिक्रीज अँड दॅट रॉक इन्क्रीज. आणि पुढे हे जे प्रमाण आहे ते कमी होत जातं आणि जे खडक आहेत ते कमी होतात. धिस इज द लेअर ऑफ बेडरॉक. हा बेडरॉकचा स्तर असेल. द मेन मिनरल्स इन सॉईल आर डिराईव्ह फ्रॉम रॉक्स. आणि जे मुख्य घटक आहेत ते या खडकातूनच आलेले असतात. दॅट इज वाय सॉईल इन डिफरंट रिजन इज डिफरंट. आणि म्हणून जी जमीन आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. द कलर अँड टेक्स्चर ऑफ सॉईल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक. आणि जो रंग आणि पोत असतं त्याचं ते कसं त्या बेडरॉकवरून निश्चित होत असतं. नेक्स्ट पॉईंट, द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन. मग माती कशी तयार होत असते? द सॉईल ऑन द लँड इज परफॉर्म बाय नॅचरल प्रोसेस. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. द अबॉर्टिक कंपोनंट्स ऑफ सॉईल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉक. मग जी बेडरॉक असते त्याच्या अजैविक घटकातून ती घडत असते. ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ सन, विंड अँड रेन रिस्पेक्टिवली. मग उष्णता, थंड आणि पाणी जे आणि सूर्याची जी उष्णता, हवा, याच्यामुळे हे कार्य घडत असतं. द बेडरॉक ब्रेक्स डाऊन इन टू पीसेस. आणि त्या खडकाचे तुकडे होतात. स्टोन, सँड अँड सॉईल आर फॉर्म फ्रॉम द पीसेस. त्याची वाळू तयार होते, दगड तयार होतात. मायक्रोब्स, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स आर फाउंड अमंग देम. त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव आढळतात, कीटक आढळतात. रोडंट्स लाईक माईस अँड रॅट्स आर ऑल्सो फाउंड देअर. मग तिथे उपद्रवी कीटक म्हणजेच तिथं आपल्याला उंदीर, घुशी आढळतात. द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक. मग जी झाडं असतात त्यांची मुळंसुद्धा त्या भेगांमध्ये असतात खडकाच्या. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. जी प्रक्रिया आहे ती कशी असते? हळू पण सतत चालणारी असते. इट टेक्स अबाउट 1000 year फॉर 2.5 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ मॅच्युअर सॉईल टू फॉर्म. यासाठी आपल्याला 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष लागत असतात. सॉईल कॅन गेट डिस्ट्रॉईड इन अ शॉर्ट पिरियड ड्यू टू फ्लड, स्टॉर्म अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज मायनिंग. मग जी जमीन असते ती दूषित होत असते कमी वेळेमध्ये, तिचं नुकसान होत असतं. मग ते कशामुळे? महापूर येतात, वादळं येतात, काही मानवाच्या खाणकामामुळे. दिस इज वाय इट इज नेसेसरी टू कन्झर्व सॉईल अँड टू प्रिव्हेंट इरोजन लँड. आणि जमिनीची धूप थांबवणं यासाठी आवश्यक आहे. द बेस्ट रेमेडी फॉर दिस इज टू इन्क्रीज द ग्रीन कव्हर ऑफ लँड. म्हणून आपल्या जमिनीचं जे हिरवं कवच आहे ते वाढवलं पाहिजे. इरोजन ऑफ लँड इज रेड्यूस इफ ग्रास, ट्रीज अँड बुशेस आर ग्रॉन इन इट. मग जेव्हा झाडं झुडपं हे वाढतील तेव्हा त्या जमिनीची धूप ही कमी होते. ऑब्टेन स्पेसिमन ऑफ सॉईल फ्रॉम व्हेरियस प्लेसेस इन युअर सराउंडिंग. आणि वेगवेगळ्या जमिनीचे नमुने घ्या. सच ॲज युअर ओन यार्ड, गार्डन, हिल, रिव्हर, बँक, फील्ड्स अँड रॉकी ग्राउंड. वेगवेगळ्या ठिकाणाहून जमिनीचे नमुने घ्या. नोट द डिफरन्स इन स्पेसिमेन विथ रिस्पेक्ट टू कलर. मग त्याचा रंगाशी निगडीत असे वेगवेगळे तुम्ही नमुने घ्या. फील टेक्स्चर अँड साईज ऑफ पार्टिकल. वेगवेगळे त्याचे नमुने घ्या आणि त्याचे कण आहे त्याचं पोत ओळखा. लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन अर्थ.
मग सजीव जे आहेत ते जी जमीन, पाणी, हवा याचा उपयोग करता अँड सो डज मॅन, आणि मनुष्यसुद्धा. हाऊ एव्हर द पोर्शन ऑफ these रिसोर्सेस दॅट आर ॲक्च्युली पुट टू यूज आर व्हेरी स्मॉल. मग जो काही थर असेल तो कसा असतो, छोटा असतो. कम्पेअर टू द होल अर्थ, तो पृथ्वीशी तुलना करता खूप छोटा असतो. इव्हन इन स्मॉल प्रपोर्शन, आणि खूप कमी प्रमाणात तो असतो. द रिसोर्स शोन इन द अबाउ टेबल आर सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग. तो वर दाखवलेल्या तक्त्यातला जो हा आपल्या सर्व सजीवांसाठी कसा असतो, पुरेसा असतो. ओन्ली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. मानवाने आपला जो हवरटपणा आहे हा आता नियंत्रणात आणला पाहिजे. इन अदर वर्ड्स ही मस्ट यूज द रिसोर्सेस ज्युडिशियसली. आणि मग हा जो स्रोत आहे तो कसा आहे, अगदी थोडक्यात वापरला पाहिजे. विथ द अवेअरनेस, आपण काळजी केली पाहिजे, जागरूकता ठेवली पाहिजे. दे आर मींट फॉर ऑल अदर लिव्हिंग थिंग अँड नॉट जस्ट फॉर मनकाइंड. ते इतर सर्व फक्त आपल्यासाठी नाही तर सर्व सजीवांसाठी आहे, असा आपण विचार केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे जे चॅप्टर आहे नॅचरल रिसोर्स, एअर, वॉटर अँड सॉईल, हे चॅप्टर आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. तरी मला असे वाटते नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार.